ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आपण 28 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। फोरटक्स ब्लाऊज कटिंग आहे ही एकदम इझी पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्याची तयार उंची आहे 12.5 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे, म्हणजे झाली ही पहा 13.5 इंचावरती। सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे पहा आता आपण 13.5 इंचावरती दोन्ही साइडने व्यवस्थित असं मार्क करून घेतलेलं आहे। आता याचं शोल्डर पहा आपल्याला घ्यायचं आहे 5 इंचावरती। 28 छातीच्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे आपण याचं शोल्डर 5 इंच घेणार आहोत। छोट्या साईजचा ब्लाऊज आहे, सर्वात लहान साईज 28 आहे। हे पहा दोन्ही साइडने 5-5 इंचावरती व्यवस्थित मार्क केलं। त्यानंतर आता याचा मुंडा आपण घेणार आहोत 5.5 इंचावरती। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं दोन्ही बाजूंनी चेक करून घ्यायचं, म्हणजे मागे पुढे होत नाही। प्लस यामध्ये आता मी स्टिचिंगची जी मार्जिन आहे ती 2 इंच घेतलेली आहे एक्स्ट्रा। तुम्ही कमी जास्त करू शकता, 1.5 इंचावरती घेऊ शकता किंवा 1 इंचावरती घेऊ शकता, पण 1.5 इंच बरोबर आहे। मी 2 इंच घेतलेला आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी 2 इंचच घ्यायचं आहे तुम्ही। अशा पद्धतीने व्यवस्थित अशी एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे। आता याची मुंडाची जी खोली आहे ती मुंडा खोली आपण 1.25 इंचावरती घेणार आहोत। 1.5 इंच न घेता 1.25 इंचावरती जिथे फिटिंग मार्जिंग आहे तिथे आपण एक पॉईंट देऊन घेतला। त्यानंतर ह्याचा मिडल घ्यायचा आपल्याला 5.5 इंचाचा मिडल येतो 2.25 इंच। अशा पद्धतीने 3 जागेवरती मार्क करून घेतला आणि व्यवस्थित असा शेप देऊन घेतला। फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वच्या सहाय्याने घेऊ शकता तुम्ही। आता जिथे फिटिंगची लाईन आहे त्या साईडला पहा आपल्याला इकडे 2 पॉईंट खालच्या साईडला अशी सरळ अशी कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। आता 4 इंचावरती पहा आपण याची टक्सचा पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि त्या साईडला अर्धा इंच मार्क करून घेतलेला आहे। टक्सची उंची घेतलेली आहे 4 इंचावरती आणि अशा पद्धतीने हे पहा दोन्ही जे पॉईंट आहेत ते आपण असे जोडून घेणार आहोत, म्हणजे हा झाला 1 इंचाचा पूर्ण टक्स आपला। आता फिटिंगच्या साईडला पहा इकडे कमरेच्या बाजूला आपण अर्धा इंच वरच्या साईडला घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं टक्स पॉईंटपर्यंत जोडून घ्यायचं आहे। आता ह्याचं जी गळ्याची रुंदी आहे ती आपण घेणार आहोत 2 इंचावरती। गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे, म्हणजे शोल्डर उतरत नाही। 1.25 घेतलं तरी चालेल, पण 2 इंच बरोबर आहे। आता तयार ह्याची गळ्याची उंची आहे 9 इंच आपण घेतलेला आहे 9.5 इंचावरती आणि गळ्याची खालच्या साईडला जी रुंदी आहे ती घेतलेली आहे 2.5 इंचावरती, म्हणजे गळा उतरण्याची शक्यता बिलकुल नसते। व्यवस्थित अशी एकदम फिनिशिंग येते गळ्याची। 1 इंच मध्ये यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला असा याचा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। 9 इंच गळा आहे, अर्धा इंच आपण शोल्डर फिटिंगसाठी घेतलेला आहे। हे फक्त मी तुम्हाला आखून दाखवलेलं आहे, मी याचा गळा गोल घेणार नाही आहे। हा डिझाईनचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी नेक कट केलेला नाही आहे। तर व्यवस्थित जशी आपण मार्क केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे। हा बॅक पार्ट आहे, 2 पॉईंटचा जसा उतार दिला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंगची शिलाई जी आहे ती खूप व्यवस्थित बसते, झोळ वगैरे येत नाही, कपडा जास्त आतमध्ये असं टोचल्यासारखं होत नाही। त्यामुळे थोडंसं खालच्या साईडला कट करून घ्यायचं असतं आणि जिथे आपण अर्धा इंच इथेही वरच्या साईडला घेतलेलं आहे तेही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। ही पहा अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे। आता सेम हा असंच ठेवून घ्यायचा आहे कपड्यावरती, किंवा डबल आखून घेतलं तुम्ही तरी चालेल, असं जरा सोपं जाते, पटकन कटिंग होऊन जाते। त्यामुळे आहे असंच एक वेळ आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण 4 बाजूला बरोबर बदल करणार आहोत, ते काय काय आहेत ते नक्की लक्षपूर्वक पहा, म्हणजे फोरटक्स ब्लाऊजची कटिंग तुमच्यासाठी खूप सोपी होणार आहे। खूप इझी मेथड आहे, काही याच्यामध्ये एक्स्ट्राचं करायचं नाही आहे। छोटी साईज आहे त्यासाठी किती टक्स घ्यायचा आणि मोठी साईजसाठी टक्सची जी रुंदी असते ती कमी जास्त होते, बाकी काही एक्स्ट्रा होत नाही। आयहूक पट्टीसाठी हे पहा अर्धा इंच आपण अलीकडच्या साईडला कपडा सोडलेला आहे, तो कंपल्सरी सोडायचाच आहे। आता परत एक वेळ आपण मार्क करून घेऊ। 5 इंच आपलं जे शोल्डर आहे ते आपण आखून घ्यायचं आहे व्यवस्थित 5 इंच आणि प्लस अर्धा इंच आयहूक पट्टीसाठी 5.5 इंच बरोबर ह्या साईडला कपडा सोडून द्यायचा आहे व्यवस्थित असा। 5.5 इंचावरती हे पहा आपण मुंडा घेतला होता, व्यवस्थित असा मार्क करून घ्यायचा। इथे आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या साईडला, त्यामुळे आपण व्यवस्थित असं मार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे पहा आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे।
1 इंच न घेता पाऊण इंच मुंडा खोली आपण समोरच्या साईडला घेतलेली आहे। याने काही फरक पडणार नाही आहे, चुन्या वगैरे येणार नाही आहे। छोटी साईज आहे त्यामुळे आपल्याला इथे पाऊण इंच घ्यावं लागणार आहे। आता जे अर्धा इंच अंतर आपण आयुक पट्टीसाठी वाढवलेलं होतं तिथे व्यवस्थित अशी सरळ शिलाई एक रेषा देऊन घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी रेषा देऊन घ्यायची। इकडे आपण पहिला बदल केलेला आहे तो म्हणजे अर्धा इंच पहा आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे आयुक पट्टीसाठी मागच्या भागापेक्षा, आणि उंचीमध्ये प्लस आपल्याला 1 इंच करून घ्यायचं आहे। हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा। 1 इंच उंचीसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे एक आपल्याला अशी सरळ रेषा देऊन घ्यायची। व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे पहा 1 इंच उंचीमध्ये वाढवलेला आहे आपण। तयार उंची 12.5 इंच प्लस 1 इंच केलं होतं, 13.5 इंच मागच्या साईडला, आणि समोरच्या साईडसाठी केले आपण 14.5 इंच। आता हे पहा आपण याची गळ्याची रुंदी जी आहे ती 2 इंचावरती घेतलेली आहे। 5.5 इंचावरती आपल्याला तयार नेक पाहिजे आहे समोरचा, आपण घेतला आहे 6 इंचावरती, आणि खालच्या साईडलाही याची रुंदी घेणार आहोत 2.5 इंचावरती। अर्धा इंच शोल्डर फिटिंगमध्ये जाणार आहे आपलं, त्यामुळे व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला हवा त्या पद्धतीचा नेक तुम्ही बनवू शकता। ते हे पहा आपल्याला याची योकपट्टी घ्यायची आहे 2.5 इंचावरती। 2.5 इंचावरती आपण योकपट्टीला मार्क करून घ्यायचं व्यवस्थित। मोठी साईज असेल तर आपण 3 इंचाची योकपट्टी घेतो, ही छोटी साईज आहे त्यामुळे आपण 2.5 इंच योकपट्टी घेणार आहोत। वरच्या साईडला इथे पहा आपल्याला अर्धा इंच टक्ससाठी घ्यायचं आहे, जी मुंड्यामध्ये टक्स येतो त्यासाठी अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आणि खालच्या साईडला पहा कमरेच्या साईडला इकडे आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। हे बदल लक्षात ठेवायचे आहेत। उंचीमध्ये 1 इंच, वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला 1 इंच अशा पद्धतीने आपण वाढवलेलं आहे। आणि आयुक पट्टीसाठी त्या बाजूला पहा तिथेही आपण किती वाढवलेलं आहे, अर्धा इंच। हे 4 बदल पुढच्या भागासाठी आपण केलेले आहेत। आता आहे असंच व्यवस्थित आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे 2.5 इंचावरती बरोबर असं। आणि इकडे पहा पाऊण इंच वरच्या साईडला जायचं आहे आपल्याला, जिथे आपण योकपट्टीचा शेप देणार आहोत तिकडे पाऊण इंचावरती व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। आणि जी योकपट्टी आहे आयुक पट्टी सोडून 3 इंचावरती पुढे मार्क करून घ्यायचं व्यवस्थित असं। 3 इंच घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे। आणि कमरेच्या साईडला पहा आपण जसं अर्धा इंच वरच्या साईडला घेतलं होतं फिटिंगच्या साईडला, त्याच पद्धतीने सेम आपल्याला योकपट्टीच्या वरती इथेही अर्धा इंच पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं त्यालाही योकपट्टीशी असं जोडून घ्यायचं आहे। म्हणजे पफ खूप छान बसतो। आपला जो फोर्टक्सचा ब्लाऊज आहे तो फिटिंगला सुंदर दिसतो, त्यामुळे तसं करून घ्यायचं आपल्याला, नाही तर मागे पुढे होणार आहे। 4 इंच आपण आता इथे पहा टक्सची रुंदी घेतलेली आहे 4 इंचावरती। दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे, कारण छोट्या साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे अर्धा इंच खूप आहे। जर त्यांची जरी चेस्ट थोडी अशी वाटली तुम्हाला तर तिकडे तुम्ही पाऊण इंच घेऊ शकता। आता हे पहा आपल्याला ह्याची टक्सची जी उंची आहे ती घ्यायची आहे 2 इंचावरती। टक्स उंची आपण 2 इंचावरती देऊन घेणार आहोत। आता हे पहा याचा आपल्याला मिडल काढायचा आहे, 5.5 इंचाचा मिडल येणार आहे 2.25 इंचावरती। इथे पहा या साईडला आपल्याला 1.5 इंच वरच्या साईडला यायचं आहे। माझा कॅमेरा बंद झाला होता त्यामुळे पहा प्रॉब्लेम झाला थोडासा। तर मिडलपासून 2.5 इंचावरती तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे। आणि सेम ह्या साईडचा जो टक्स आहे त्याची सरळ रेषा घेऊन इथे 3 इंचावरती मार्क करायचं आहे। मध्ये 2.5 इंचाचं बरोबर मार्किंग राहायला हवं। आणि या साईडला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी सरळ आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे पहा आपले टक्स रेडी झालेले आहेत। या पद्धतीची आपली ही ड्राफ्टिंग आहे, एकदम ॲक्युरेट हा ब्लाऊज बसणार आहे। मी तुम्हाला एक ब्लाऊज हा स्टिच पण करून दाखवणार आहे। खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फिटिंग पण याची खूप सुंदर बसते आहे। असं सेम आपल्याला कट करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कुठलीही आता मार्जिंग वाढवायची नाही आहे, जेवढी सांगितली तेवढीच फक्त वाढवायची आहे। आणि खूप ब्लाऊज फिटिंगला एकदम मस्त फिनिशिंगमध्ये बसणार आहे। टक्स असे जवळ एकदम दिसणार नाही आहेत किंवा चुन्या पडल्यासारखंही वाटणार नाही आहे। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। जशी योकपट्टी आहे ती आपल्याला आहे तशीच कट करायची आहे। प्लस फक्त आपण जे 1 इंच वाढवलेलं होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, ते टक्समध्ये जाणार आहे।
ही पहा अशा पद्धतीने आपली योगपट्टी पण तयार झाली आणि ही पहा फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. नक्की याचा व्हिडिओ एक वेळा पहा. स्टिचिंगचा व्हिडिओ लवकर अपलोड करेल. व्हिडिओ पाहिला